तर वळूया आता पुढील बातमीकडे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। यंदाच्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारने दिलेली 131 कोटी रुपयांची मदत परत जाण्याच्या मार्गावर आहे। 2,41,892 शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी अपडेट केलेली नाही, त्यामुळे त्यांची ही मदत प्रशासनाकडे पडू नये। मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी अपडेट करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। आपल्या नावाची आपण जर का खात्री करून घेतली तर आपल्याला त्याची जी काही त्रुटी आहे ती त्रुटी पूर्तता करून घेतल्यानंतर सर्वांच्या अकाउंटला पैसे जातील। आता आपल्याला आपली शेवटची संधी ह्यामुळे आहे की मार्चच्या नंतर आपल्याला हे सगळे पैसे शासनाच्या खाती आपल्याला जमा करावे लागतील। त्याच्यामुळे माझी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांचं ई-केवायसीचं काम शिल्लक राहिलं असेल त्यांनी ताबडतोब आपलं ई-केवायसी आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा तपासून घेऊन ते एकदा पूर्ण करून घ्यावं, जेणेकरून त्यांच्या अकाउंटला इमिडिएटली पैसे देता येतील। तर कुठल्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही आणि किती रक्कम पडू नये यावर आपण एक नजर टाकूया। 39,672 शेतकरी 24,09,00,000ची मदत छत्रपती संभाजीनगरमध्ये पडू नये। तर जालन्यामध्ये 28,419 शेतकरी आहेत आणि त्यांची 14,09,00,000ची मदत आहे। परभणीमध्ये 39,074 शेतकऱ्यांची 19,14,00,000ची रक्कम आहे। तर हिंगोलीमध्ये 7,033 शेतकऱ्यांची 3,91,00,000 रुपयांची मदतीची रक्कम आहे। तर नांदेडमध्ये 50,232 शेतकऱ्यांची 26,94,00,000ची मदत रखडलेली आहे। तर बीडमध्ये 22,801 शेतकऱ्यांची 12,20,00,000 रुपयांची मदत रखडू नये। लातूरमध्ये 35,000 शेतकऱ्यांची 17,60,00,000 रुपयांची मदत पडू नये। धाराशिवमध्ये 19,661 शेतकऱ्यांची 13,56,00,000 रुपयांची मदत पडू नये।